ते दुर्गपती म्हटले जातात ते केवळ त्यांच्या अखत्यारीत अनेक किल्ले होते म्हणून नाही, तर त्यांच्याकडे त्यांनी जे किल्ले त्यांच्याकडे होते ते गुणात्मक किल्ले होते, म्हणजे संख्यात्मक नव्हते, तर त्यांची क्वालिटी होती. आणि ती क्वालिटी काय होती तर ते डिफेन्सिव्ह मेकॅनिझम्स ज्याला म्हणतो की लष्करी संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षणक्षम शिवाजी महाराजांनी जे केलं होतं त्याला महत्त्व आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांचं नुसतं जिंकून ते आपल्या स्वराज्याला जोडले नाहीत, तर प्रत्येक किल्ला संरक्षण बनवून त्याच्यावर नवीन नवीन प्रयोग केले. आणि म्हणून शिवाजी महाराजांना दुर्गपती म्हटलं पाहिजे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर या सगळ्याचं काय म्हणू आपण, त्यांचा एक गौरव म्हणून आपल्या युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 350 किल्ल्यामधल्या 12 किल्ल्यांना निवडक असं हे मानांकन दिलंय. आपण पुढची स्लाइड बघूया आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात त्या स्लाइडकडे जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या मनात काय होतं किल्ले याच्याबद्दल थोडंसं आपण बघूया आणि मग आपण पुढच्या सगळ्या स्लाइडकडे वळू. शिवाजी महाराजांची नीती जी आहे, शिवाजी महाराजांनी जे संपूर्ण राजकारण केलं, युद्धशास्त्राचा त्यांनी धडे नवीन नवीन गिरवले, त्याची एक नीती, त्यांचे एक अमात्य होते रामचंद्र पंत अमात्य, त्यांच्या अष्टप्रधानात होते. त्यांनी एक आज्ञापत्र नावाचा एक छोटा ग्रंथ लिहिला आणि त्या आज्ञापत्रात दुर्ग म्हणजे किल्ल्यांवरती एक स्वतंत्र प्रकरण. तुम्हाला गंमत वाटेल, त्या प्रकरणातलं पहिलंच जी वाक्य आहे ते वाक्य असं आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. माझं राज्य म्हणजे काय, तर माझं राज्य म्हणजे सगळे दुर्गच आहेत. आणि मग ते किल्ले आणि ते राज्य यांचा परस्पर संबंध सांगताना त्यांनी अनेक मुद्दे त्याच्यात मांडले. त्याच्यामध्ये एक जे मुद्दे येतात ते राज्याचा आधारस्तंभ म्हणून किल्ल्यांकडे त्यांनी पाहिलं. संरक्षण राज्याचं आणि सुरक्षा हे सुद्धा किल्ल्यांच्यामुळेच घडलं. प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो आणि व्यवस्थापकीय म्हणजे मॅनेजमेंट, याचं प्रत्येक किल्ला एक एक केंद्र आहे. कारण किल्ला उंचावरती असतो आणि सभोवताच्या सर्व प्रदेशावरती तो नियंत्रण ठेवत असतो. आरमार, शिवाजी महाराज हे आरमाराचे, भारतीय आरमाराचे उद्गाते असं आपण म्हटलं जातं. ते आरमार त्यांनी निर्माण केलं 1664 साली. त्याच्या रक्षणाकरता जलदुर्ग त्यांनी बांधून काढले. अशा प्रकारे या सर्व किल्ल्यांना ऐतिहासिक आणि सामरिक स्थान आहे या संपूर्ण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात. आणि गडकोट राखणं म्हणजेच राजधर्म राखणं असं शिवाजी महाराजांचं एक काय म्हणू आपण एक त्यांची सूत्र आहे. महाराजांच्या ठाई गडकोटांचं किल्ल्यांचं महत्त्व काय हे त्या दुर्ग प्रकरणात येतं. ती खालची वाक्य तुम्ही नीट वाचा. गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजेच राज्याचे मूळ, गडकोट म्हणजेच खजिना, गडकोट म्हणजेच सैन्याचं बल, गडकोट म्हणजेच राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजेच आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजेच सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजेच आपले प्राणसंरक्षण. आणि मग तुमच्या लक्षात येईल ते आज्ञापत्रकार का म्हणतात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. ही जी थीम आहे साधारणपणे ह्याच थीमला अनुसरून आपल्याला युनेस्कोमध्ये मानांकन मिळाले. ती जी आज्ञापत्र आणि दुर्गांचे महत्त्वाच्या खाली जे मी हायलाइट्स दाखवले ते नीट वाचून ठेवा आणि तसेच्या तसे तुम्हाला पुढे रिफ्लेक्ट झालेले दिसतील. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. कोणत्या कोणत्या किल्ल्यांना मिळालेत मानांकन, तर शिवनेरी आहे जिथे त्यांचा जन्म झाला, राजगड आहे, प्रतापगड आहे, पन्हाळा आहे, लोहगड आहे, जलदुर्ग आहेत काही, विजयदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल, साल्हेर असेल, सुवर्णदुर्ग आहे, खांदेरी आहे आणि तामिळनाडूमधला जो जिंजीचा किल्ला आहे, अफाट किल्ला आहे, बेलाग किल्ला आहे, मुद्दामून जाऊन सगळ्यांनी पाहण्यासारखा किल्ला आहे. रायगड तिथं आपली राजधानी आहे. शिवाजी महाराजांचं अखेरचं ज्याला म्हणू आपण समाधी ज्याला म्हणू त्यांनी जिथे त्यांना प्राप्त झाली किंवा निधन झालं तो रायगड असा दिसतोय. सो ह्या 12 किल्ल्यांना त्यांनी मानांकन दिलं आहे. आणि मगाशी जे तुम्हाला मी दुर्ग आज्ञापत्रातलं जे काही पॉईंट्स दाखवले होते हायलाइट्स, ते हायलाइट्स कसे मॅच होतात, म्हणजे हे जे देताना आपल्याला जे मानांकन मिळालंय ते केवळ शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणून मिळालेलं नाहीये. तर तुम्ही जर वरती टायटल वाटलं तर ते जे मानांकन जे आपल्याला मिळालेलं आहे ते मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने मिळालेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं लष्करी दुर्ग स्थापत्य ज्याला आपण म्हणू त्याच्याकरता मिळालेलं आहे. आणि हे जगामधलं एकमेव उदाहरण असेल. त्याचं मराठीकरण करायचं झालं तर भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये, म्हणजे सर्वसामान्य म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला तर कदाचित हे शब्द खूप जड वाटतील, पण हे त्याचं भाषांतर आहे. तर अशा 12 किल्ल्यांना आपल्या मानांकन मिळालंय आणि ते शिवाजी महाराजांच्या एकूण दुर्ग स्थापत्य, लष्करी बांधकामं आणि त्याच्या मागची त्यांची दूरदृष्टी, शत्रूने आपल्यावर आक्रमण केलं तर आपण किल्ला कसा लढवायचा
हे त्याच्यातनं आपल्याला पाहायला मिळतं. ते सगळं जे त्यांनी बांधकाम केलं आहे त्याच्याकरता हे मानांकन आहे. त्यामुळे आपण खरोखर भाग्यवंत आहोत की आपल्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि आपल्यासाठी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. नाही तर आपल्याला माहिती आहे काशी हो की कला जाती, मथुरा मस्जिद होती, घर शिवाजी न होतो तो सुन्नती होतं सगळं. की आपली काय अवस्था झाली असते आपल्याला माहिती नाही. आपण पुढे जाऊया कारण हा विषय इतका मोठा आहे. 12 किल्ले मला तुमच्यासमोर प्रेझेंट करायचे आहेत. मध्ये मध्ये गाणी आहेत. खरोखर एक चॅलेंज आहे कारण प्रत्येक किल्ल्यावर बोलायचं ठरवलं तर एक तास दीड तास बोलता येईल इतकं त्याच्यावरती आपल्याकडे बोलता येण्यासारखं आहे, सांगता येण्यासारखं आहे. परंतु खूप कंट्रोल करून बोलायचं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलायचं आहे आणि क्रिस्प ज्याला म्हणतात तसं सांगायचं आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी हे मोठं चॅलेंज आहे आणि ते बघूया आता मला कितपत पेलतं. शिवधनुष्यच आहे ते, प्रयत्न करूया. पुढे जाऊया. सरकत नाही. अच्छा, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स त्यांनी कोणत्या क्रायटेरियावर दिलं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं आपण शिवाजी महाराजांच्या प्रति भावना किंवा व्यक्त न करता ते का दिलेलं आहे मानांकन हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स म्हणजे धोरणात्मक महत्त्व किल्ल्यांचं, या 12 किल्ल्यांचं काय आहे शिवचरित्रात किंवा एकूण हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये. जिओग्राफिकल इम्पॉर्टन्स, भौगोलिक महत्त्व. कुठे किल्ला बांधतात, कारण किल्ला म्हणजे आपल्याला मनात आलं डोंगरावर किल्ला बांधला असं होत नाही. किल्ला कुठे बांधावा, कसा बांधावा, त्याला सुद्धा एक शास्त्र आहे. आणि आपल्याकडे अगदी कौटिल्यापासून जर घेतलं किंवा यजुर्वेदापासून सगळे किल्ल्यांचे उल्लेख येतात. त्याच्यात सर्व आपल्याला हे पाहायला मिळतं की किल्ला कसा बांधावा, कुठे बांधावा, केव्हा बांधावा आणि कोणत्या प्रकारे बांधावा याची सगळं आपल्याकडे माहिती या आपल्याकडच्या पुरातन पौराणिक म्हणायला हरकत नाही या सगळ्या ग्रंथातून पाहायला मिळते. आणि तसंच त्याचं शिवाजी महाराजांनी अनुकरण केलेलं असतं. त्यामुळे जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स, भौगोलिक महत्त्व, कुठे किल्ला उभा केला आहे याला महत्त्व आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर, किल्ला उंचीवर असतो त्यामुळे वरतून आपल्या सर्व प्रदेशावरती लक्ष ठेवता येतं आणि किल्ल्याचं प्रधान कार्य तेच आहे. म्हणजे मूळचं किल्ला कशाकरता बांधतात तर प्रादेशिक संरक्षण आणि नियंत्रण ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी किल्ला बांधला जातो. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर असं किल्ला आहे. मिलिटरी आर्किटेक्चर सगळ्यात महत्त्वाचं आहे शिवाजी महाराजांचं की लष्करी स्थापत्य. आपण आता सगळं बघणार आहोत आणि तुम्ही अक्षरशः अचंबित होऊन जाल की शिवाजी महाराजांसारखा 350 वर्षापूर्वी साधनं नाही आहेत काही. पूर्वाश्रमीच्याकडनं त्यांना आलेलं असं काही नॉलेज फारसं नसेल म्हणायला हरकत नाही. पण एक ज्याला म्हणतो ना की एक ईश्वर दत्त देणगी ज्याला असते अशा प्रकारची व्यक्ती आहे. आणि त्यांनी केवळ 35 वर्षाच्या कारकिर्दीत केवढं मोठं काम करून ठेवलं आहे हे किल्ल्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. डायव्हर्स टेरेन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण वेगवेगळे आता 12 किल्ले आहेत ते वेगवेगळ्या प्रांतात आहेत. मग कुठे भूदुर्ग आहेत म्हणजे जमिनीवरचे किल्ले असतील, कुठे डोंगरावरचे किल्ले असतील किंवा कुठे जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जिंजीमधला सुद्धा किल्ला त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केला आहे. अनेक वेळा लोक म्हणतात जिंजीचा कशा करता केला, पण आपण जेव्हा हे सगळं शेवटी पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जिंजीचं काय महत्त्व आहे. हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, अर्थातच ऐतिहासिक महत्त्व. कारण आपला असं आपण नेहमी म्हणतो, खरं ते चुकीचं आहे की आपला महाराष्ट्राचा इतिहास छत्रपतींच्या जन्मापासून सुरू होतो आणि मग पुढे काही वर्षानंतर राज्याभिषेकापर्यंत नंतर संपून जातो किंवा त्यांच्या निधनानंतर. याच्या अलीकडे आणि पलीकडे आपल्याला फारसा इतिहास माहिती नसतो. त्यामुळे हे आपल्याला माहिती करणं गरजेचं आहेच आहे. परंतु ह्या किल्ल्यांच्या संदर्भात या शिवचरित्रातलं त्यांचं स्थान आणि एकूणच महाराष्ट्राच्या इतिहासातलं स्थान हे सगळे 6 घटक पाहून त्यांनी आपल्याला युनेस्कोने हे मानांकन दिले. अनेक देशांचा त्याच्याकरता विरोध होता, पण आपल्या सर्व मंडळींनी अगदी नेटाने प्रयत्न करून त्यांना जे जे पाहिजे होतं ते सर्व करून त्यांनी हा सगळा आपला संकल्प सिद्धीस नेला आणि त्यामुळे या 12 किल्ल्यांना आपल्याकडे मानांकन मिळाले. आपण पहिला किल्ला घेणार आहोत आणि साधारण फ्लो असा ठेवला आहे की शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत साधारण त्याच्यामध्येच हे 12 किल्ले येतात त्या सगळ्या कालखंडात. तर त्यातला एक एक किल्ला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये घेतला आहे. साधारण फ्लो असा ठेवला आहे की सुरुवातीला त्या किल्ल्याचा प्रकार, एक जुजबी माहिती म्हणतो त्याला, ती सांगितली जाईल. थोडक्यात ऐतिहासिक माहिती, कारण खूप सांगण्यासारखं आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे चॅलेंज आहे.
आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं भौगोलिक, त्या किल्ल्याचं भौगोलिक आणि लष्करी काय महत्त्व होतं, त्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी काय काय बांधकामं केली, काय काय नवीन प्रयोग केले, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या फ्लोमध्ये प्रत्येक किल्ल्याचं आपलं प्रेझेंटेशन असेल. साधारण 2-2 किल्ल्यांच्या नंतर विश्राम असेल. विश्राम म्हणजे गाणी असतील, अर्थातच शिवचरित्राची संदर्भातली गाणी असतील, आणि मग हा फ्लो कंटिन्यू राहील. आपल्याला इथे शिवनेरी दिसतोय, गिरिदुर्ग आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या किल्ल्यांचे प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळतात. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचा किल्ला, जलदुर्ग म्हणजे पाण्याने वेढलेला किंवा किनारी किल्ला, आणि भूदुर्ग म्हणजे जमिनीवरचा किल्ला. हे साधारण 3 प्रकारचे ढोबळमानाने आपल्याकडे महाराष्ट्रात किल्ले पाहायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडच्या शुक्रनीतीमध्ये 6 किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार सांगितले. त्याच्यात आता मी खोलात जात नाही, कारण तो पुन्हा विषय वाढत जाईल. पण 6 किल्ल्यांचे प्रकार सांगितलेत. आजच्या घडीला साधारण हे 3 प्रकारचे किल्ले आपल्याला दिसतात. शिवनेरी हा गिरिदुर्ग आहे, जुन्नर शहराच्याच मागे आहे, पुणे जिल्ह्यात येतो, आणि साधारण 3500 फूट समुद्र सपाटीपासून त्याची उंची आहे. त्याचं ऐतिहासिक महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. मी पटकन सांगतो आणि पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी सायंकाळी साधारण 6:30च्या सुमारास शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि त्यांना शिवाजी नाव हे जे पडलं किंवा ठेवलं जिजाबाईंनी, ते गडावरची जी शिवाई देवी आहे तिच्यावरनं नाव हे शिवाजी महाराजांचं ठेवलं गेलं, असा आपल्याला इतिहास माहिती आहे. पुढचा मी इतिहासात जास्त जात नाही, ज्यातले महत्त्वाचे टप्पे ते सांगतो. हा बराच काळ मोगलांकडेच राहिला किल्ला, आणि मग पुढे 1716 मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि नंतर तो पेशव्यांकडे त्यांनी हस्तांतरित केला. किल्ल्याचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे, जे ऐतिहासिक महत्त्व आहे त्याला, या किल्ल्याला सबंध 4 बाजूनी असंख्य बौद्ध लेण्यांनी पोखरून काढलेलं आहे, म्हणजे लेणी कोरलेली आहेत त्या डोंगरात. याचं कारण आहे, कारण तो सातवाहन काळापासून हा किल्ला तिथे अस्तित्वात होता. त्याचं स्वरूप वेगळं होतं, परंतु सातवाहन काळात हा ट्रेड रूट होता. तिथे आपण ज्याला नाणेघाट म्हणतो, त्या नाणेघाटाचं संरक्षण करण्याकरता साधारणपणे याचा उपयोग केलेला दिसतो. त्यामुळे हे ऐतिहासिक महत्त्व आपल्याला किल्ल्याचं दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आणि ती आपल्यासाठी अर्थातच पुण्यभूमी आहे. आपण पुढे आलोय. लष्करी आणि भौगोलिक महत्त्व. नाणेघाट हा जो पुरातन व्यापारी मार्ग आहे, जो सातवाहन काळापासून, म्हणजे सातवाहन कालखंड साधारण इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन 2 शतक, साधारण 225 म्हणजे 400-400 वर्षांचा हा अत्यंत गौरवास्पद ज्याला म्हणता येईल असा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये अनेक व्यापारी मार्ग, खालनं कोकणातून वरती जाणारे हे घाटमार्ग होते, आणि त्या घाटमार्गाने, व्यापारी मार्गाने त्यावेळेचा ट्रेड चालायचा. नाणेघाट हा जो होता त्याचं संरक्षण करण्याकरता त्या काळात वरती 4 किल्ले बांधले, त्यातला हा शिवनेरी हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मगाशी मी जे सांगितलं की किल्ल्यांचं प्रधान कार्य आहे ते प्रादेशिक संरक्षण आणि नियंत्रण कशावरती, तर सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनवरती, आणि व्यापारी मार्ग, ट्रेड, कॉमर्स याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा किल्ल्याचं प्रमुख कार्य. आणि तो आपण वरती असतो, उंचावरती, त्यामुळे सभोवतालचा भरपूर प्रदेश आपल्या कवेत आलेला असतो. त्यामुळे या सगळ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणं हे त्याचं महत्त्वाचं कार्य होतं. जुन्नर मावळातील प्रदेशावर प्रशासकीय आणि लष्करी नियंत्रण मी म्हटलं त्याप्रमाणे. सगळ्यात ह्याचं एक वैशिष्ट्य काय आहे किल्ल्याचं, तर एका मागोमाग एक असे 7 दरवाजे आहेत. जनरली आपण म्हणतो किल्ल्याला 1 असतील 2 असतील दरवाजे, पण 7 दरवाजे आहेत. कारण दरवाजा, गेट आपण ज्याला म्हणतो किल्ल्याचं, हे अत्यंत नाजूक असतं. एखादा दरवाजा पडल्यानंतर किल्ला पडायला वेळ लागत नाही, आणि म्हणून हे संरक्षणाकरता शिवाजी महाराज किंवा त्यांच्याही आधीपासून आपण म्हणू, हे 7 एका पाठोपाठ एक असे दरवाजे केले. त्या 7 मार्गातनं, किल्ल्यांच्या दरवाजातनं आपण जेव्हा आत जातो तेव्हा कुठे आपल्याला गडमाथ्यावरती प्रवेश मिळतो. बरं, हे नुसते बांधलेत असं नाही, एकाच पातळीवर तर नाही, ते वेगवेगळ्या पातळीवर बांधले. त्यामुळे खालनं येणारा शत्रू प्रत्येक पातळीवरनं त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं. अशा प्रकारची तटबंदी सुद्धा बांधलेली आहे. फार छोटा किल्ला आहे आकाराने, पण तिथे पाण्याचे असंख्य साठे आहेत. किल्ला जेव्हा बांधला जातो तेव्हा पहिल्या प्रथम पाण्याची व्यवस्था आहे की नाही हे बघितलं जातं, आणि मगच किल्ला बांधला जातो. त्यामुळे या किल्ल्यावरती सातवाहनकालीन टाकी किंवा त्याच्या आधीपासूनची काही टाकी आहेत, त्याला गंगा जमुना म्हणतात, प्रचंड मोठी टाकी आहे. बदामी टाका नावाचं एक तलाव आहे. ह्या सगळ्या पाण्याच्या साठ्यांमुळे किल्ला हा संरक्षणक्षम बनतो. छोटासा किल्ला आहे, पण विपुल अशी असंख्य टाकी आपल्याला पाहायला मिळतात. धान्य साठवण्यासाठी प्रचंड कोठारं सुद्धा तिथे आहेत. त्यामुळे गडाला वेढा पडल्यावरही शत्रूला सहज साध्य होणार नाही एवढी तजवीज या सगळ्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे नुसते किल्ले जिंकत होते, अर्थात हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हता. बाकीचे आपण जेव्हा किल्ले पाहू किंवा कोणतीही राजसत्ता असेल, हे जेव्हा सगळे किल्ले
बांधले जातात, त्याच्यात रिनोव्हेशन्स केली जातात, त्याचा उद्देश हाच असतो की शत्रूचा वेढा पडला तरी तो जास्तीत जास्त वेळ तग त्याने धरला पाहिजे. त्यामुळे हा आपल्याला लष्कर आणि त्याचं भौगोलिक महत्त्व आपल्याला लक्षात येतं. आपण पुढे जाऊया. थोडक्यात काही काही किल्ल्यांचं मी तुम्हाला सामरिक महत्त्व जे परकीय लोकांनी सांगितलेलं आहे, कारण आपण जेव्हा आपलेच लोक सांगतात तेव्हा त्याचं महत्त्व पटत नाही, पण इंग्रजांनी लिहून ठेवलेलं असेल अगदी एक ओळ तरी ती आपल्याला केवढं तरी मोलाची वाटते. तर ह्या किल्ले शिवनेरीबद्दल जॉन फ्रायर नावाचा एक डॉक्टर येतो, तो आला होता इथे महाराष्ट्रात. तो नाणेघाटातनंच गेला वरती जुन्नरला. तिथले जे जुन्नरचे मोगल सरदार जो होता तिथला सुभेदार, त्याच्या पत्नीला सुद्धा त्याने तपासलं, चेक केलं, असं त्याने त्याच्या डायरीत लिहिलं आहे. पुढे तो रायगडावरती जो ऑक्झेंडन आला होता, हेनरी ऑक्झेंडन, त्यालाही भेटला आणि मग त्याने काही काही गमती जमती त्याच्याकडनं ऐकलं, त्याने त्या डायरीत लिहून ठेवल्या ट्रॅव्हलॉगमध्ये. अर्थात आता मी त्या काही सांगणार नाही, कारण मग तो विषय भरकटच जाईल. तर तो असं म्हणतो की द फोर्ट इज वेल स्टॉक टू फीड 1000 फॅमिलीज फॉर अप टू 7 years. गडावरती भरपूर पाणी आणि अन्नधान्याचा साठा आहे, त्यातून 1000 कुटुंबाचे 7 वर्ष सहज भरण पोषण होईल. किती प्रकारची सामग्री ठेवलेली असते किल्ल्यांवरती हे तुम्हाला लक्षात येतं. किल्ला हे एक ज्याला म्हणून एक चालतं बोलतं एक साधन असतं की ज्याच्यावरनं तुम्ही संरक्षण करू शकता, आपल्या प्रजेचं रक्षण करू शकता आणि वेळप्रसंगी तुम्ही त्या समजा जर वेढा पडला तर तो किल्ला वाचवूही शकतात. त्यामुळे हे महत्त्व हे जॉन फ्रायरच्या दृष्टीतनं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे असंच होतं हा किल्ले शिवनेरी. त्यामुळे खरोखर एक अजोड आणि अजेय असाच किल्ला राहिला आणि त्या किल्ल्याला आपल्या या मानांकन मिळालेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. आपण पुढे जाऊया. पुढचा जो किल्ला आहे साधारण मी मगाशी सांगितलं 1645 साली शिवाजी महाराजांनी हा मुरुंब देवाचा डोंगर म्हणून होता तो बांधायला काढला आणि त्याला राजगड असं नाव दिलं. वरनं आकाशातून पाहिलं तर तुम्हाला कसा दिसेल तो इथे तुम्हाला दिसतोय. बेलाग किल्ला आहे. म्हणजे रायगड तर अफाट आहेच, त्याच्यावरची बांधकामं आहेत, पण मला विचाराल तर महाराष्ट्रातला सगळ्यात उत्तम किल्ला कोणता असेल तर तो राजगड आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड असं त्याला जे म्हटलं जातं, किंग ऑफ फोर्ट्स, ते त्याच्या बांधकामामुळे आपल्याला त्याच्याकरता त्यांनी म्हटलेलं आहे आणि ती बांधकामं खरोखर विलक्षण आहेत. अनेक परदेशी लोक येतात, इंजिनियर्स येतात, आर्किटेक्चरचे विद्यार्थी येतात आणि ती सगळं ते संरक्षणाच्या दृष्टीने जी बांधकामं केली ती पाहतात आणि अचंबित होतात. त्यातल्याच एका लेखिकेने असं लिहिलंय की हा साधा किल्ला नाहीये, हा किंग ऑफ फोर्ट्स आहे आणि गडांचा राजा आणि राजांचा गड त्याचं नाव सार्थ आहे. तुम्ही वर्ण पाहिलात तर तो एखादा डोक्यावरचा सिलिंग फॅन असतो तसा दिसतो. सगळ्यात मध्ये जो उंच दिसतोय तो बाले किल्ला आहे आणि 3 दिशांना जशी पाती असतात याची पंख्याची तशा 3 माच्या आहेत. माच्या म्हणजे काय, बाले किल्ला म्हणजे काय आपण अर्थातच पुढे बघणार आहोत. गिरिदुर्ग डोंगरावरचा किल्ला आहे, पुणे जिल्ह्यात येतो आणि 4515 फूट एवढा तो समुद्र सपाटीपासून आहे. म्हणजे किती उंच आहे लक्षात येईल आणि मग त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. आपण त्याचं पुढचं थोडक्यात ऐतिहासिक महत्त्व पाहूया. पहिली राजधानी आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. 25 वर्ष 1645 ते 70 साधारण एवढे 25 वर्ष शिवाजी महाराजांचं तिथे वास्तव्य होतं. जे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला जे काही लक्षात आलं ते म्हणजे त्या डोंगराचं भौगोलिक आणि लष्करी महत्त्व. तोरण्यावर त्याच्या आसपास त्यांना भरपूर धनसाठा मिळाला होता, हंडेच्या हंडे सोन्याच्या मोहरांचे मिळाले होते, पण ते त्यांच्या घरी गेले नाहीत. त्यांनी हे किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलं. 15 वर्षाचा 16 वर्षाचा युवक अशा प्रकारची अफाट बांधकामं करू शकतो याच्यावर आजच्या तरुण पिढीकडे पाहता खरोखर विश्वास वाटत नाही, पण ते खरं आहे. शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. अगणित जे द्रव्य मिळाले ते डोंगरावरती अत्यंत बेजोड ज्याला म्हणता येईल असं बांधकाम करून त्या डोंगराला मुरुंब देवाचा डोंगर असं त्याचं ओरिजिनल नाव आहे, त्याला त्यांनी अजिंक्य बनवलं आणि त्याचं नाव ठेवलं राजगड. 1670 पर्यंत मी म्हटल्याप्रमाणे सर्व लष्करी आणि राजकीय हालचालींचं केंद्र सेंटर हे राजगड होतं. मगाशी आपण पाहिलं की क्रायटेरिया किल्ला का महत्त्वाचा आहे, त्यातलं लष्करी आणि राजकीय केंद्र. अनेक सुखदुःखाचे प्रसंग 25 वर्षाच्या कालखंडातले या किल्ल्याच्या साक्षीने घडलेले आहेत. त्यातलं थोडक्यात सांगायचं तर अफजल खान वधाच्या आधी सईबाईंचं निधन झालं याच किल्ल्यावरती. त्याच्यानंतर अफजल खानाचा प्रसंग झाला, अफजल खानाचा कोथळा काढला, पण जिजाबाईंना त्याचं मुंडकं पाहायचं होतं म्हणून त्याचं मुंडकं राजगडावरती आणून बाले किल्ल्याच्या दरवाजात एका ज्याला म्हणून पण लाकडासारखी एक केस करण्यात आली, पिंजरा करण्यात आला आणि तिथे ते ठेवलं होतं की ज्या अफजुल्ल्याने आमच्या देवतांवर हल्ला करायचा प्रयत्न केला, त्यांच्या मोठ्या मुलाला दगाफटका करून मारलं, त्याचं उसनं राजांनी घ्यावं असं शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी सांगितलं होतं. त्यांनी घेतलं आणि त्याचं प्रतीक म्हणून त्या अफजल्याचं मुंडकं तिथे राजगडावरती काही दिवस लोकांना बघायला ठेवलं होतं. आग्रा प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यातून सुटका होऊन ते याच किल्ल्यावरती आले आणि छत्रपती राजाराम महाराज
जे पुढे सगळ्या प्रकरणात आपल्याला त्यांचा महत्त्वाचा रोल दिसून येतो, त्यांचाही जन्म याच किल्ल्यावरती झाला आहे. आपण आता त्याचं साधारण लष्करी आणि भौगोलिक महत्त्व पाहूया. राजगडावरती बोलायचं तर किमान 2 तास तरी पाहिजे. राजगड नुसता ऐकण्याचा विषय नाही आहे, तो प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचा विषय आहे. अफाट म्हणजे त्याला तुम्हाला नुसतं कॅमेराचं दृश्य बंदिस्त करायचे, त्यांच्यासाठी सुद्धा खूप खजिना आहे तिथे. 3 माच्या आहेत त्याला किल्ल्याला. मगाशी जे आपण पंख म्हटलं, पंखाच्या पाती म्हटली, ती संजीवनी माची, सुवेळा माची आणि बालेकिल्ला, आणि अजून एक माची आहे ती पद्मावती माची. 3 माच्या, त्याच्यावरती उत्तुंग बालेकिल्ला, बुरुज, चिलखती तटबंदी, आर्मर्ड फोर्टिफिकेशन ज्याला आपण म्हणतो तसं, यांच्यामुळे किल्ला हा लष्करी दृष्ट्या अजिंक्य आहे, इम्प्रेग्नेबल ज्याला म्हणतो तसा आहे. जगात कुठेही असं नाही अशा प्रकारचं अजोड दुर्ग स्थापत्य शिवाजी महाराजांनी इथं उभं केलंय, तेही वयाच्या केवळ 15व्या-16व्या वर्षी. काय कमाल आहे बघा. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तशाच कुठेतरी हे काय म्हणू आपण, त्यांची लिगसी आपण ज्याला म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची शिवाजी महाराज पुढे चालवत आहेत. 15व्या वर्षी एवढं अफाट बांधकाम, किती दगड लागला असेल, लाखो टन दगड लागलेले, आपण कल्पनाही करू शकणार नाही. कुठून आला दगड, कसा हलवला, कड्यावरती बांधकामं कशी केली, हे सगळं आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. आणि हे दुर्ग स्थापत्य जे आहे मराठ्यांचं, ते दुर्ग, हे जे काही बांधकाम आहे ते दुर्ग स्थापत्याचा उत्तम आविष्कार आहे. अवघड जागी बांधकामं केली आहेत. कड्याच्या वरती जिथे तुम्ही कोसळलात, तिथून पडलात तर किमान 1000 फूट दरीत कोसळाल, अशा ठिकाणी ही बांधकाम आहेत. संजीवनी, सुवेळा, पद्मावती या 3 माच्या, आभाळाला स्पर्श करणारा बालेकिल्ला, हे स्वतंत्र दुर्ग आहेत. कारण त्याला प्रत्येक ह्या 3 माच्या आणि बालेकिल्ल्याला स्वतंत्र तटबंदी आहे. म्हणजे हे एक किल्ला जर हे कॉम्पोजिट जर आपण पाहिलं तर त्याच्यात 4 वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत या किल्ल्याचे, आणि म्हणून हा अजिंक्य आहे किल्ला. या प्रत्येक किल्ल्याला माची आहे, तटबंदी आहे, त्यात एकातनं दुसऱ्यात जायला दरवाजे आहेत. अशा पद्धतीने बेफाट बांधकाम केलेले आहेत. शत्रूला म्हणूनच जिंकणं, हल्ला करून जिंकणं, जर तुम्ही काय म्हणू फितुरी होऊन गेला तर त्याला आपण काही करू शकत नाही, पण हल्ला करून जिंकणं हे फार अवघड आहे. त्यातलं एक महत्त्वाचं आहे, गडास एकच दरवाजा थोर अयब आहेत. हे जे वाक्य आहे अत्यंत महत्त्वाचं आहे, आज्ञापत्रातलं आहे. अयब म्हणजे दोष. गडाला एकच दरवाजा असेल तो फार मोठा दोष आहे दुर्ग बांधणीतला. उदाहरण द्यायचं झालं तर देवगिरीचं आहे, रामदेवराव यादवाचं. ते पडला, एकच दरवाजा पडला आणि सगळा किल्ला पडला, आणि पुढे यादवांचं साम्राज्य जे आहे ते खालसा झालं. त्यामुळे हा दोष दुरुस्त केलाय महाराजांनी. म्हणजे आपल्या इतिहासातून शिकणं हे जे महत्त्वाचं काम आहे ते शिवाजी महाराजांनी केलं, आणि नुसतं शिकले नाही ते त्यांनी इम्प्लिमेंट पण केलं. एकापेक्षा जास्त दरवाजे या किल्ल्याला ठेवलेत. चोर दरवाजे ठेवलेत, पाली दरवाजा म्हणा, गुंजवणे दरवाजा म्हणा, पद्मावतीवर जाणारी चोरदिंडी म्हणा, अशा प्रकारची बांधकामं बेजोड ज्याला म्हणता येईल ही महाराजांनी केलेली दिसतात आपल्याला. हे काय बांधकाम आहे, चिलखती बांधणीचे तटबंदी मी म्हटलं, हे काय बांधकाम आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथे तुम्हाला 2 डाव्या हाताला 2 माच्या दिसत आहेत, संजीवनी माची, सुवेळा माची. त्याचं बांधकाम तुम्ही पाहिलं नाही, नाही दिसतंय सगळ्यांना. ही संजीवनी माची आहे, डबल वॉल फोर्टिफिकेशन म्हणतो तसं आहे याला. ही सुवेळा माचीला पण डबल वॉल फोर्टिफिकेशन कशा करता केलंय? काही पैसा जास्त झाला होता की वेळ खूप आपल्याकडे होता? तसं नाहीये. हे जे माची असतो तो बालेकिल्ल्याचा सपाटीचा भाग असतो आणि तो संरक्षण करायचं असतं. दोन्ही बाजूला दऱ्या असतात आणि म्हणून त्या माचीच्या या भागाला पूर्णपणे त्यांनी तटबंदीने वेष्टित केलेलं दिसतंय. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या 2 माच्या आहेत. त्याचं फंक्शनली कसं होतं तर इथे एक रेखाचित्र तुम्हाला दिसेल. 2 वॉल्स आहेत आणि मध्ये नाळ आहे, त्याच्यामध्ये आपले सैनिक लपतात. बाहेरच्या शत्रू जर खाली आला तर बाहेरच्या तटबंदीच्या आतनं जी नाळ आहे, दोघांच्या मध्ये जी गॅप आहे, तिथून आपले मावळे असतात ते लढतात, बंदुका टाकतात किंवा धनुष्यबाणातनं बाण सोडतात. पण इन केस पलीकडनं शत्रूकडनं तोफांचा मारा झाला आणि बाहेरची तटबंदी ढासळली तर तुम्ही आतल्या तटबंदीच्या म्हणजे डबल वॉल फोर्टिफिकेशन मधली इंटिरियर वॉल आहे त्याच्या मागे जाऊन तुम्ही शत्रूशी लढू शकता. त्यामुळे अशा प्रकारचं हे काय म्हणू ना, हे कुठेही शिवाजी महाराजांच्या आधीच्या सगळ्या संदर्भ आपण जर ग्रंथ पाहिले तर कुठेही अशी वर्णनं येत नाहीत. परंतु हे काय म्हणतो ईश्वरी दत्त देणगी आहे महाराजांना दुर्ग स्थापत्याची. त्यांनी हे सगळं बघितलं, म्हणजे विचार केला, सगळा बघितला तिथला प्रदेश, आणि हे त्यांनी सगळं उभं केलं तिथे. कितीतरी लाखो टन हा सगळा तिथे दगड लागलाय. त्यामुळे इम्प्रेग्नेबल ज्याला म्हणतात तसं तुम्हाला दिसेल. हे पडला
तर याच्यामध्ये मागे जाऊन तुम्ही लढू शकता, वरनं येणाऱ्या शत्रूला तुम्ही सहज परास्त करू शकता. अशा प्रकारचं हे 3 माचांचं बांधकाम हे केवळ आणि केवळ शिवाजी महाराजांचं इनोव्हेशन आहे. तुम्हाला दुसरं आधी कुठेही महाराष्ट्रात किंवा भारतातल्या किल्ल्यांमध्ये हे पाहायला मिळणार नाही. त्यामुळे शिवाजी महाराज की जय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की शिवाजी महाराज हे नुसते किल्ले घेऊन बसलेले नाहीत, तर त्यांनी त्यात नवीन नवीन प्रयोग केले लष्करी बांधणीतले आणि संरक्षणाचे. त्यातला हा महत्त्वाचा प्रयोग आहे. चिलखती बांधणी म्हणजे एखाद्या हत्तीला जेव्हा आपण वर्ण आर्मर घालतो किंवा त्याला आपण म्हणू चिलखत घालतो, तशा प्रकारचं गडाला आणि बुरुजांना असं चिलखत दिलेलं आहे. आणि हे अत्यंत युनिक अशा प्रकारचं ज्याला म्हणू आपण हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं राजगडावरती. हे बघायला कित्येक परदेशी लोक येतात. परंतु दुर्दैव थोडं थोडं हे सगळं गौरवाच्या घटना आहेत, पण त्याच्या मागचं वास्तव पण आपल्याला कळलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडची सगळी मंडळी जातात किल्ल्यावरती आणि दांगडदिंगा करतात, तुम्हाला माहिती आहे. पण हे जाताना नुसतं जय जयकार करतात, पण ते का करायचं हे कळत नाही. हेही आपलं दुर्दैव आहे. कदाचित आपण शिक्षण देण्यामध्ये ते अपुरे पडत असू किंवा आपला कुठेतरी आपला त्याच्यातला सहभाग कमी असेल असं मला वाटतं. पण हे कळलं पाहिजे सगळ्यांना. रायगडाचं वर्णन राजगडाचं मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, मला खूप कंट्रोल करून बोलायला लागते. हा जो एक मोहम्मद हाशिम नावाचा एक खाफी खान म्हणून मोगलांचा इतिहासकार होऊन गेला, जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात आला होता तेव्हा राजगडला त्यांनी वेढा घालायचा प्रयत्न केला होता. नंतर अर्थातच त्यांनी खंडणी देऊन किंवा पैसे देऊन तो मराठ्यांकडनं जिंकून घेतला नाही. तर तेव्हा त्या वेढ्यात असताना या खाफी खानने त्याचं वर्णन केलंय. राजगड किल्ल्याचे मी काय वर्णन करू असं तो म्हणतो. काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार. आत्ताच एक कुठेतरी आपल्याला राजकीय स्टेटमेंट आठवेल, काय त्या किल्ल्याची उंची वगैरे असं थोडं असं मध्ये पाहिजे, नाही तर नुसतं सिरियस होऊन जाईल. जणू काही आकाशच पसरले होते, त्याचे टोक पाहून छाती दडपे, त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पातळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले असं हा खाफी खान म्हणतो. त्यामुळे गडांचा राजांचा गड हा आपला दुसरा काय म्हणू आपण युनेस्को मधला किल्ल्याला मानांकन जे मिळाले तो पाहिला. मी इथे थोडा विश्राम घेतो, कारण बाकीची मंडळी आपण सर्व गाणी सुद्धा या संदर्भातली ऐकायला उत्सुक आहात. तो शिवस्फूर्ती गीतांकडे आपण वळूया. धन्यवाद. खरं तर या परागजींना ऐकताना आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचं वेगळेपण तुमच्या सहज लक्षात आलं असेल. हे मानांकन मिळाल्यानंतर होणारा हा काही पहिला कार्यक्रम, त्यानंतर अनेक कार्यक्रम झालेत. पण ते जे सर्व कार्यक्रम होते हे मनोरंजनाचे कार्यक्रम होते. आणि आज परागजींनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा ज्ञानरंजनात्मक कार्यक्रम आहे. आणि म्हणून परागजींना ऐकताना एक गोष्ट सर्वात आधी लक्षात आली की परागजी तुमचं अभिनंदन करायला हवं की हा एक अतिशय वेगळा कार्यक्रम, अभिमान सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला. 12 शिवदुर्गांची युद्धशास्त्राच्या अनुषंगानं महती सांगणारा हा एक अतिशय आगळा वेगळा सोहळा आहे. 2 दुर्गांची महती आपण ऐकलीत, शिवनेरी आणि राजगड. शिवरायांचं अलौकिक कर्तृत्व, शौर्य आणि नीती याची धुरवी काही गीतांमधून देखील सादर होणार आहे. त्यासाठी अनेक नामवंत कलाकार आजच्या या सोहळ्यात उपस्थित आहेत. आणि अगदी सुरुवातीला काव्या खेडेकर या आमच्या गायिकेला मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे, जी या सोहळ्यातलं पहिलं गाणं सादर करणार आहे. काव्या खेडेकर. म्हणजे आपण काव्यासाठी ज्या टाळ्या दिलेल्या आहेत त्या आजच्या स्वागतासाठी नसून तिची जी पुढची वाटचाल आहे त्यासाठी शुभेच्छा देखील आहेत. शिवनेरी आणि शिवजन्म याचा उल्लेख झाला आता परागजी आपला विषय मांडत असताना. तेव्हा यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुण वयात शिवरायांची जी आरती लिहिली ती आरती काव्या सादर करणार आहे. आरती ही देवाधिकांची केली जाते. राम आणि कृष्ण हे जसे आपल्या गुणांनी कर्तृत्वानं देवत्वाला पोहोचले, अगदी तशीच वाटचाल छत्रपती शिवरायांनी देखील केलेली आहे. आणि आपल्या कर्तृत्वानं ते तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाचे दैवत झालेले आहेत. तेव्हा